अभंगाच्या पहिल्या चरणात नाथ बाबा म्हणतात, संत महापुरुषांनी जगावरती काय उपकार केला शब्दामध्ये वर्णन होत नाही. केले उपकार सांगू मी काय, बापन कर्यासी माय, धर्मे त्यांचे देखील पाय. दिले अक्षय अभय दानगा, काय सांगू आता संतांचे उपकार. मत निरंतर जागविती, तुम्हा आम्हाला जाग करण्याचं काम संतांनी केलं. हा फार मोठा उपकार केला. आता जागा रे बाईनो जागा, जगजोगी जगजोगी जागी जाग बोलती. अनेक मुग आहेत. उठा जागे वारे आता, स्मरण करा हकारून सांगे तुका. नाम घेता राहू नका, कर जोडून विनवितो तुम्हा. नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना, लागोन या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम, किती सांग संतांनी तुम्हा आम्हाला जाग करण्याचं काम केलं. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. कधी कोणाचं काय व्हायरल होईल बाबा सांगताच येत नाही. विशाल महाराज खोलेत मुक्ताईनगरचे, नाथ महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी लिहिलेलं पिंगळा हे प्रकरण ते विशाल महाराजांच्या आवाला मॅच झालं. इतकं प्रसिद्ध झालं, इतकं प्रसिद्ध झालं, 5ची रेंज डायरेक्ट 41 वर गेली. शिवकांती काय बरं का, शिवकांती काय संप्रदायातली बरं का. म्हणजे आम्ही सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेतली माणसं आहेत. वैकुंठवासी सद्गुरू विठ्ठल महाराज घुले बाबा मला पाठात सांगायचे, बाबांकडे ज्ञानेश्वरी झाली माझी. बाबा म्हणायचे, बुवा संप्रदायात कधी पैशाचा विचार कीर्तनाचा कधी करायचा नाही. बाबाचे शब्द आहेत, आजही मला आठवते बाबा बरं. बाबा म्हणायचे, काय संतांचं जीवन असतं पहा. आपल्या तुमच्या तालुक्यात कोळसांगी नाव आहे बाबाच्या गावचं, जवळच आहे अगदी पहा. बाबा म्हणायचे, बुवा एखाद्या गावाला तुम्ही कीर्तनाला गेलात, एखाद्या गावाला तुम्ही कीर्तनाला गेलात आणि तुम्हाला जर असं वाटलं या लोकांनी आपली किंमत नाही केली, बाबा म्हणायचे बरं का, या लोकांनी आपली किंमत नाही केली, पैशाचं त्यांना काही बोलायचं नाही, कमी दिले वगैरे वगैरे बोलायचं नाही. दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी तुम्हाला ज्यावेळेस फोन येईल ना, त्यावेळेस तारीख रिकामी असली तरी तुम्ही जाऊ नका त्या गावाला, परंतु मला पैसे कमी दिले आणि मला एवढेच द्या आज बरं का. बाबा म्हणायचे, असं कधी समाजाला त्रास द्यायचा नाही. पैशासाठी कीर्तनाला जायचं आणि कीर्तनाची पैसे लोकांकडून ठरवून घ्यायचे. बाबा म्हणायचे, असं जीवनामध्ये अपराध कधी करायचा नाही. या अपराधाला या विश्वात कुठंच माफी नाही बा. परंतु अलीकडे एवढा बाजार झाला महाराज, एवढा बाजार झाला बरं का. ती बोलणं सुद्धा गुण आहे बाबा.
मी जर आता येतो तुम्ही शूटिंग केलं ह्याच्यात कोणी टाकलं तुकडा काढून बाप्पा बाप्पा मला उद्या दिवसभर 100 कीर्तन करायचे पण बुवा जास्त झालं काय मी भेट नाही एवढा म्हणजे गबाळा नाही मी चांगला पोहोचलेला आहे ही परिस्थिती आहे बुवा काय आमच्या सद्गुरू घुले बाबांच्या जोग महाराजांच्या कृपाशीर्वादानं आजपर्यंत तर ही वाचा बाबा कोणाकडे बिघडलेली नाही बरं आजपर्यंत या लोकांना आम्हाला एवढे पैसे द्या लोक देतात मनानं महाराज विचार करतात लोक गाडीचा तुमच्या प्रवासाचा विचार करून देतात महाराज लोक पैसे तरी सुद्धा बोलण्याची परंपरा फार काही कीर्तन करतो इंग्लिशमध्ये बोलायला लागली 8 दिवसापूर्वी मी एक कीर्तन करायला फोन लावला बाबा बरं का म्हणलं बाबा आमच्या गावात मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे की मिळेल का तारीख मिळेल म्हटलं तारीख हा तुम्हाला ते माझं माहिती आहे का तुम्हाला माझं ते माहिती आहे का म्हटलं काय गाव का लक्षात आलं पण तरी गाव माहिती आहे म्हटलं बाबा तुमचं नाही ते नाही हो गाव तर माहिती आहे माझं दक्षिणा म्हटलं नाही ना बाबा सांगा ना तो इंग्लिश मध्ये बोलला बाबा 35 गावकऱ्याला म्हणलं घ्यायची का गावकरी म्हणले नगर बाबा आपली नाही पण ही परिस्थिती निर्माण होती पहा हा पिंगळा प्रसिद्ध झाला एवढा प्रसिद्ध झाला संतांचे वचन आहेत कधी प्रसिद्ध होतील काही सांगता येत नाही बरं का आळंदीत आम्ही विशाल महाराज खोले मी आणि अक्रूर महाराज साखरे रमेश महाराज गोरे आहेत आळंदीत फार मोठा सत्ता केला कार्तिकी त्यांनी त्यांच्या फडावर आम्ही फ्रूटवाले धर्मशाळेतून निघालो संस्थेच्या समोर गेलो तिकडे पलीकडे त्यांचं ते कोपऱ्यात नवीन बांधकाम कीर्तनाला चाललो विशाल महाराज खोले मध्यभागी पलीकडल्या बाजूला अक्रूर बाबा आणि इकडल्या बाजूला अंतरकर महाराज विष्णू महाराज आम्ही 3 जण कीर्तनाला चाललो बाबा समोरून 10-12 वार करीत होते पटंगणात निवड आपलं समोरून 10-12 वार करीत होते त्याच्यातला एक वारकरी म्हणतो हे त्याच्या जोडीदाराला पिंगळा चालला पिंगळा विशाल महाराज चालला तो काय म्हटला पिंगळा चालला पिंगळा बाबा त्या दिवशी मी ठरवला आता आपण कावळा गायचा लोक म्हटले पाहिजे काय चालला आहेत ना कावळ्याचे अभंग आहेत वा पण आमच्या ज्ञानोबऱ्यांना लिहिले त्याला अशा धुमाळीच्या चाली बसवून विनोदाचा भाग आहे संत महापुरुषांनी तुमच्या आमच्या उद्धाराचं साधन आपल्यावरती ओढून घेतलं आणि तुम्हा आम्हाला भक्ती मार्गाला लावण्याचं काम केलं हा फार मोठा हिमालयाच्या तोडीचा उपकार तुमच्या आमच्यावरती केला संताचा उपकार वर्णावया नाही पार अनेक उपकार करतात पहा नदी उपकार करते झाड उपकार करतं झाड काय देतं रे बाळा आपल्याला ऑक्सिजन देतं महत्वाचा घटक अजून काय देतं झाड आपल्याला खाण्याकरता फळ खायला काय देतं रे बाळा तुझं काय नाव बरं का व्हॉट इज दिस नेम नाव हा वेदांत क्या बात है वेदांत वाचस्पती वेदांत झाड आपल्याला खायला काय देतं फळ तुला कोणतं फळ आवडतं रे ऍपल मिल्किन राईट करता तुला काय आवडतं रे बाळा पटापटा सांगायचं वेळ कमी आपल्याकडे ऍपलच ऍपल हा बाबू हा मँगो तुला रे ऍपल शेप हा तुला रे ऍपल मँगो तुला रे हे मँगो ने ऍपल काय धरून बसलेला का चिचा बोरं खावं लागते तेव्हा अशी माहेसारखी तब्येत होती जरा सीझन टू सीझन चलत जा ना टरबूज नाही आवडत खरबूज नाही आवडत आणि ऍपलचं नाव घेता एका गावात असंच विचारलं पोरा हो झाड आपल्याला काय काय देते पोरांना जेवढं येत होतं तेवढं सांगितलं एक पोरग लयच आगा होतं एक पोरग म्हणलं बाबा मी सांगू का म्हटलं सांग ते पोरग म्हणलं बाबा माणसं पेटून द्यायला लाकडं देते तुझं बरोबर देते ना माणसं पेटून द्यायला झाड काय देतं लाकडं आम्ही रोज फिरतो महाराज इतक्या नमुन्याचे पोरं पाहायला भेटते महाराज किती नमुन्याचे सांगू तुम्हाला किती नमुन्याचे ते 8 दिवस झाले बघ मी रिसोडला कीर्तनाला गेलतो वाशिम जिल्हा रिसोड नावाचा तालुका आहे मी शक्यतो कीर्तनाच्या गावात बरोबर टायमाला जातो बाबा धनंजय बाबा आपलं काही ना आपलं वेगळं गाणं काय भागात गेलो ना लई चौकशी करते लोक बाबा कुठे लिहित लग्न झालं का सासरा आहे का मेवना आहे का मेवना नसलं तर तिकडं वावर बी येणार आहे का काय बंदच केलं महाराज 9चं कीर्तन असलं 8:30ला जायचं 15 मिनिटात जेवण चालू आता इथं मी आलो बरोबर 7:15 वाजता 10 मिनिटात 15 मिनिटात जेवण बरोबर 8:30ला कीर्तन चालू झालं चौकशी करायचा विषयच नाही हा पहा महाराज असं त्या वाशिम जिल्ह्यात काय झालं गुरु समृद्धी महामार्ग 5 घंट्याचा रस्ता 2.5 घंट्यात कटला 2 तास अगोदर आम्ही त्या गावात 2.5 तास जवळजवळ जेवण वगैरे झालं कीर्तन 9 वाजता
7 वाजता आमचे जेवण झाले. बसलो असं मंदिराची शेजारी खोली होती. गावातलं साऱ्यात विचित्र पोरग माझ्या जवळ येऊन बसलं. बाबा, गावातलं साऱ्यात विचित्र पोरग माझ्या जवळ येऊन बसलं. बाबा, अय बाबा, काय म्हणताय? अय बाबा. म्हणलं का आपला पंजा आला का काय? म्हटलं का रे बाळा, जेवले का? म्हटलं जेवलो. काय म्हटलं? जेवले का? म्हटलं जेवलो. बरं का, थांबलो. मला म्हणते बाबा चला आमच्या घरी चहा घ्यायला. चला आमच्या घरी चहा घ्यायला. म्हटलं बाळा मी चहा नाही घेत. पोरगं लयच पुढचं होतं. बाबा दूध घेऊ ना. दूधही नाही घेत. थांबलो. बाबा कॉफी नाही घेऊ. पुन्हा थांबलं. डायरेक्ट मला म्हणलं बाबा तुम्ही चहा घेत नाहीत, तुम्ही कॉफी घेत नाहीत, तुम्ही दूध घेत नाहीत. चला म्हणलं आमच्या घरी दुसरंच काहीतरी पाहिजे होतं तुम्हाला. काय पाहिजे होतं? दुकान बिकान हे कायचं घरी. गेलो महाराज ते पुढे, मी मागे ते गेलो. आम्ही त्याच्या घरी बसलो. महाराज म्हणलं बाळा पप्पा कुठे रे? पप्पा गेला म्हणलं गव्हाला पाणी भरायला. बर. मम्मी स्वयंपाक रूम मध्ये स्वयंपाक करते. असं बर. पुन्हा माझ्याकडे आलं. बाबा तुम्ही चहा घेत नाहीत, तुम्ही दूध घेत नाहीत, तुम्ही कॉफी घेत नाहीत. बाबा ताक प्याता का? ताक. काय म्हटलं मला ते? ताक प्याता का? ताक. म्हटलं काय अडचण नाही, उन्हाळ्याच्या दिवसात ताकाला कोण नाही म्हणतोय. आणि म्हटलं ते गेलं महाराज ताकाच्या बादलीच्या जवळ धनंजय महाराज. तिकडून पुन्हा त्यानं मला आवाज दिला. बाबा ग्लास मध्ये आणू का तांब्यात? मला आण मोठ्या तांब्यात. मोठ्या तांब्यात आण म्हणलो का मारुतीने माझ्या समोर तांब्या घेतला. ताकाच्या बादलीत बुडवला, तांब्या भरून घेतलं ताक. हा. आणि पुन्हा मला आवाज दिला. बाबा साखर टाकू का? टाक म्हणलं. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? खोंगा का काय म्हणतात? हा वरगाळा. 2 खोंगे साखर टाकली. चमच्यानं ती साखर मिक्स केली. माझ्याजवळ तांबे घेऊन आलो. गोरख भाऊ ते गावरान गाईच्या दुधाचं ताक होतं. इतका खमंग वास आला त्याचा. त्या बाद आहे म्हणलं. घटा तांब्यावर ताक पिऊन टाकलं. म्हणलं भांड्या अजून एक तांब्या आण गाड्या. अजून एक तांब्या त्याला तोही पिऊन टाकला. आता 2 तांबे मी ताक पिलो. मेकअपची बसायचं ना. बाबा लोकांना चौकाच्या करायचा ना. म्हणलं भांड्या 2 तांबे ताक तुम्हाला प्यायला आणून दिलंस. बादलीतलं ताक जर तुझ्या आईला कमी दिसलं, तुझी आई तुला मारणार नाही का? म्हणलं बाबा त्याचं नका टेन्शन घेऊ. म्हटलं का रे लयच प्रेमळ आहे का तुझे? प्रेमळ नाही म्हणलं, 2 टाइम हाता खालून काढते. नाही काय टेन्शन नका घेऊ तुम्ही, ताकाचा काही बोबाटा होणार नाही. म्हटलं बंड्या का बोबाटा होणार नाही? बंड्या लयच विचित्र होता. बंड्या म्हणला बाबा कालच ताकाच्या बादलीत 2 उंदरं मेले होते. कालच ताकाच्या बादलीत 2 उंदरं मेले होते. माझी तर तळपायाच्या मस्तकालाच केली गोरख भाऊ. तेच तांब्या घेतला आणि त्याच्या स्लॅपला फेकून मारला. एका ठोक्यात तांब्याचे 2 तुकडे. मग तर त्या बंड्याने कळसच केला. त्याने तिच्या मम्मीला आवाज दिला. मम्मी आय मम्मी बाबाने आपला संडासचा तांब्या. वेदांतले हाडला का मोकळे म्हणले पुढे गेला. काय फोडला? विनोदाचा भाग आहे. मी सुधारित शेतकरी, जास्त पावड नाही करायचं, नादी नाही लागत. एकच करायची उलालाची. मग आलाच नाही पाहिजे. विठाला विठाला. अनेकांचे उपकार आहेत. झाड आपल्यावरती उपकार करतं. माझे विश्व माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात. झाडाच्या गुणा करता एक ओवी माझ्या माऊलीनं खर्च केली. ज्ञानोबराय म्हणतात कमी ठेवा थोडं. खांडाबया गाव घाली का लावणी जयाने केली. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. झाडाचा गुण ज्ञानोबरायने सांगितला. ज्यानं झाडाला पाणी घातलं त्याला सुद्धा 30 सावली. आणि जो कुऱ्हाड घेऊन तोडायला निघाला त्याला सुद्धा 30 सावली. झाड उपकार करते, नदी उपकार करते, गाय उपकार करते, आई उपकार करते, आई सुद्धा उपकार करते. आईनं आपल्याला जन्म दिला. हे आपल्यावरती आईने केलेले फार मोठे उपकार आहेत. आई थोर तुझे उपकार 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ. जन्म देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे
केला, हे आईनं आपल्यावरती केलेले उपकार आहेत. बाळा तुझं काय नाव रे? सोहम. तुझं? आर्यन. सोहम, जास्त प्रेम तुझ्यावरती आई करते का वडील रे? इमानदारीनं सांगायचं, कीर्तनात खोटं बोलायचं नाही. आई. सोहम? बाबा. खरंच? कपडे कोण धुतर येतोय? कपडे. जास्त प्रेम कोण करतं? आई. वेदांत, जास्त प्रेम कोण करतं? पप्पा. सांग पुढे पप्पा जवळ आहेत का काय? क्या बात आहे. घाबरलं ते, त्याच्या लक्षात आलं. आता का मम्मीचं नाव घेतलं, कीर्तन झाल्यावर बेसन पिठाचे. जास्त प्रेम कोण करतं रे? आई. 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 बायको. जास्त प्रेम कोण करतं? काय झालं काही कळत नाही. आता याच्या किती 10-12 जण आहेत. यात 10-12 जणांपैकी आईचं नाव सर्वांनी घेतलं, बापाचं नाव फक्त वेदांतनं घेतलं. बरोबर आहे. जास्त प्रेम कोण करतं? आई. असं काय झालं काही कळत नाही बरं का. धनंजय महाराज कीर्तनकारानं अनेक कविता गायल्या. आई माझी मायेचा सागर. एखाद्या पत्रकारानं लेखणी हातात घेतली, एखाद्या पेपरमध्ये त्याला ब्लॉक लिहायचा असेल, लेख लिहायचा असेल, माझा बाप असा लेख कधी लिहिला जात नाही. माझी आई. शाळेमध्ये निबंध येतो मुलांना परीक्षेला, माझी आई. बर माझी आई. बर का, माझी आई. साने गुरुजींनी सुद्धा हातामध्ये लेखणी घेतली, कादंबरी लिहिण्याकरता घेतली. साने गुरुजींना सुद्धा श्यामची आईच लिहावी वाटली. खरं सांगा, बाप एवढा वाईट आहे का? हा, बाप एवढा वाईट आहे? बापाचं स्थान फार मोठे रे दादा. ज्याचा बाप गेला त्याला विचारा बाप म्हणजे काय असतो. अरे एखाद्या गावामध्ये एखाद्या दिदीचं लग्न जमतं गड्या, साऱ्या गावाला माहिती असतं दिदीचं लग्न होणार आहे, दिदीलाही माहिती असतं लग्न होणार आहे, दाद्यालाही माहिती असतं माझ्या ताईडीचं लग्न होणार आहे, आईला माहिती असतं माझ्या एकुलत्या एक लेकीचं लग्न होणार आहे, मावशीला मामाला सर्वांना माहिती असतं दिदीचं लग्न होणार आहे, दिदीचं लग्न होणार आहे, दिदीचं लग्न होणार आहे. परंतु दिदीचं लग्न कसं होणार आहे याची चिंता करणारं या विश्वामधलं एकच पात्र आहे. त्या पात्राचं नाव आहे बाप. बरोबर बरं का. आई जेवढं प्रेम करते ना तेवढं प्रेम आपल्यावरती कोण करतो? बाप करतो रे, बाप. बरं का, लक्ष देऊन ऐका. आईने देह तुझा घडविला, बापाने कष्टाने तू वाढविला, आईने केले तुला संस्कार, बापाने पेलला तुझा भार, आईने घास तुला भरविला, त्या घासासाठी बाबाने देह त्याचा झिजविला, आई ती जागली किती रात्र, बापाने जोडले किती हात, पांग फेडशील कसे दोघांचे, मोल लावशील कसे प्रेमाचे, कुणी मिळेल का तुझा पहाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आईचे मोल कसे लावा, बापाचा त्याग कसा मोजा, कसा लावाल तुम्ही अंदाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, हेरा. कोण जास्त प्रेम करतं?
बदलेली भाऊ पार्टी. लगेच बाप म्हणला गेला गुहावटीला झाला मुख्यमंत्री. विनोदाचा भाग आहे. अनेकांचे जसे उपकार आहेत ना, आईचे उपकार, वडिलाचे उपकार, तसं संत महापुरुषांनी उपकार केले उपकार सांगू मी काय. बाप न करे ऐसी माय, धर्मे त्यांचे देखील पाय, दिले अक्षय अभय दान का. महाराज बऱ्याच वेळचं चाललंय उपकार उपकार. काय उपकार केला महाराज? अभंगाच्या दुसऱ्या चरण सांग. आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. महाराज म्हणतात त्यांच्या संगतीमध्ये जो जाईल त्याला ते आपल्या सारखं बनवतात. संतांच्या संगतीमध्ये जो जाईल त्याला ते आपल्यासारखं बनवतात. आणि याती कुळाचा विचार संत करत नाहीत. वैकुंठवासी सद्गुरू भगवान बाबांचं जीवन सद्गुरू बंकट स्वामी महाराजांच्या संगतीत गेलं. भगवान बाबांना त्यांच्या जीवनामध्ये 3 गुरु मिळाले. किती? 3. भगवान बाबांच्या गळ्यात पहिली माळ घातली वैकुंठवासी सद्गुरू गीते बाबा. डिघोळ नावाचं गाव आहे शिरूरच्या जवळ. भगवान बाबाचे पहिले गुरु गीते बाबा. पंढरपूरची वारी झाली, घरी आले, घरी जायला तयार नाहीत. आई वडिलांनी ठरवलं त्या काळात, बरं का, तो फार जुना काळ आहे, त्या काळात आपल्या दोनही जिल्ह्यामध्ये पहिली तेवढे मठ संस्थान नव्हते. त्या टायमाला फक्त एकच गड प्रसिद्ध होता, श्री क्षेत्र धाकटी पंढरी नारायणगड. भगवान बाबांच्या माता पित्यानं ठरवलं गडावरती निघून घालो. त्या काळात गडाचे महंत होते सद्गुरू माणिक बाबा. माणिक बाबाच्या स्वाधीन केलं. भगवान बाबांचे दुसरे गुरु माणिक बाबा. योगायोगानं बंकट स्वामी महाराज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना गडावरती आले. माणिक बाबांचं दर्शन घेतलं. नगद नारायण महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. माणिक बाबा म्हणतात, स्वामी एवढा मुलगा तुमच्या बरोबर आळंदीला घेऊन जा. एवढा मुलगा म्हणजे कोण? भगवान बाबा. एवढा मुलगा तुमच्या बरोबर आळंदीला घेऊन जा. स्वामी महाराजांच्या संगतीमध्ये भगवान बाबांचं जीवन आळंदीला गेलं. त्याचा परिणाम स्वामी महाराजांनी आपणा सारिखे करीती याती कुळ. याती कुळाचा विचार संप्रदायानं कधी विश्वात केलाच नाही बा. दुसरीकडलं कायचं सांगायचं, आपल्याच परिसरात कितीतरी मोठमोठी उदाहरणं आहेत. सद्गुरू भगवान बाबांनी ज्या वेळेला भगवान बाबाचं शरीर थकलं, गादीवरती बसवत असताना भगवान बाबांनी विचार केला का सद्गुरू भीमसेन महाराज कोणत्या जातीचे? नाही केला महाराज. याती कुळाचा विचार संप्रदायानं कधीच केला नाही. पहा महाराज, बरं का, आमच्या परिसरामध्ये वैकुंठवासी भीमसेन बाबा, खूप बाबांची कीर्तनं काल्याची व्हायची. भीमसेन महाराज आणि भगवान बाबा या 2 महापुरुषांच्या भेटीचा प्रसंग आमचे आजोबा सांगायचे. भगवान बाबा आणि भीमसेन महाराजांच्या भेटीच्या पहिल्या भेटीचा प्रसंग, बरं का, कसा योग असतो पहा. जोग महाराजांच्या संस्थेचा अभ्यास पूर्ण झाला भीमसेन महाराजांचा. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि करीसी. जन्मभूमी परिसरामध्ये यावं वाटतं. बीड जिल्ह्यात भीमसेन महाराज गावोगावी जायचे, कीर्तन सप्ताह वगैरे वगैरे करायचे. एक दिवशीचा प्रसंग, गेवराई तालुक्यामध्ये गवारे पिंपरी नावाचं गाव आहे. सप्ताहाला भीमसेन महाराज 8 दिवस त्या गावाला यायचे. एक दिवस असं करायचे, शनी महाराजांचं दर्शन घेण्याकरता, चालेल बरं का, 5 मिनिटात जास्त वेळ नाही घेणार. शनी महाराजांच्या दर्शनाकरता राक्षस भवनला जायचे. योगायोग कसा असतो पहा, बरं का. शनी महाराजांच्या दर्शनाकरता, गोदावरीच्या स्नानाकरता
भीमसेन महाराज राक्षस भवनला गेलेले आणि योगायोगानं काही कार्यक्रमाच्या निमित्तानं पलीकडल्या काठावरती साष्ट पिंपळगाव आहे. भगवान बाबा साष्ट पिंपळगावमध्ये आलेले बरं का. भगवान बाबांनी पाहिलं पलीकडल्या काठावरती कोणतरी महाराज आहेत. भगवान बाबांच्या बरोबर एक पट्टीचा पोहणारा होता. बाबांनी सांगितलं जा कोण महाराज आहेत तेवढं विचारपूस करून या. पोहणारा पट्टीचा होता. छलांग मारली गोदावरीच्या तीरावरती आला अलीकडल्या काठाला. भीमसेन महाराजांच्या बरोबर अनेक टाळकरी मंडळी होती. विचारलं कोण आहेत महाराज, महाराजांचं नाव काय. टाळकरी सांगितलं बंकट स्वामी महाराजांचे पुतणे भीमसेन महाराज आहेत. असं आहे का. निरोप घेतला पलीकडे गेला. भगवान बाबांना सांगितलं बंकट स्वामी महाराजांचे पुतणे भीमसेन महाराज. भगवान बाबाला खूप आनंद झाला. आपल्या गुरुचा पुतण्या त्याचा आपल्याला आज भेट होते, दर्शन होते. भगवान बाबांनी पुन्हा त्याला सांगितलं जा पलीकडल्या काठावरती पुन्हा जा आणि बाबांना म्हणावं तुम्हाला भगवान बाबांना भेटायचंय. तुम्ही असं सुरळेगाव मार्गे शहागडच्या पुलावरती या. आम्ही पलीकडून साष्ट पिंपळगाव मार्गे शहागडच्या पुलावरती येतो. निरोप दिला, निघून गेले. दोन हिमालयाचे साधू, हिमालयाच्या तोडीचे साधू भेट होणार होती शहागडच्या पुलावरती. पलीकडल्या काठानं भगवान बाबा निघाले, अलीकडल्या काठानं भीमसेन बाबा निघाले. भगवान बाबा मनामध्ये भाव विचार प्रगट करायचे. माझ्या गुरुचा पुतण्या मी अगोदर दर्शन घेणार. स्वामी महाराजांचा पुतण्या आहे मी अगोदर दर्शन घेणार. आणि भगवान भीमसेन महाराज विचार करायचे भगवान बाबा माझ्यानं वयानं ज्येष्ठ आहेत, मी भगवान बाबांचं दर्शन घेणार. दोन साधू शहागडच्या पुलावरती भेट झाली. श्री संताचे माथा चरणावरी पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. भगवान बाबांनी आणि भीमसेन महाराजांनी एकमेकाचं दर्शन घेतलं. भगवान बाबांच्या तब्येतीची विचार पहिली भेट बरं का, पहिली भेट शहागडच्या पुलावरती झालेली. भगवान बाबांनी विचारपूस वगैरे केली. स्वामी महाराजांच्या वगैरे वगैरे सर्व विचारपूस झाली. भीमसेन महाराज म्हणतात बाबा तब्येत बरी आहे. भगवान बाबा म्हणतात तुमची कशी, विचारपूस वगैरे झाली. भगवान बाबा म्हणतात भीमसेन महाराजांना भीमसिंग बुवा, जुन्या काळात बुवा म्हणण्याची परंपरा होती. भीमसिंग बुवा या गडावरती एखाद्या वेळेला, भगवान गडावरती आमच्या. कोण म्हणते, भगवान बाबा म्हणतात. भीमसेन महाराज म्हटले येईल, नक्की येईल, काही अडचण नाही बरं का. भगवान बाबा म्हणले तुम्ही तसं नाही येणार, तुम्हाला काय करतो म्हटलं एक कीर्तनाची तारीख देतो. भगवान गडावरलं गीता जयंतीचं पहिली कीर्तनाची तारीख भगवान बाबांनी भीमसेन महाराजांना दिली. ते कीर्तन करण्याकरता भीमसेन महाराज गडावरती आले. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. त्या भंगावरती गोड संस्थेच्या पद्धतीनं कीर्तन केलं. कीर्तन झाल्यानंतर जागराला भीमसेन महाराज बसले. गोड पखवाज वाजवला. भीमसेन महाराज म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व. पखवाज वाजवला, अनेक अभंग गायले, अनेक अभंग गायले. संध्याकाळचा जागर वगैरे झाला. दुसऱ्या दिवशी जाण्याकरता भीमसेन महाराज निघाले. गेले आळंदीला निघून. पुन्हा या परिसरामध्ये भीमसेन महाराज कुठं असले की गडावरती भगवान बाबाच्या प्रेमामुळं दर्शनाकरता मुक्कामाला जायचे. एक दिवशीचा प्रसंग. भगवान बाबा म्हणतात भीमसिंग बुवा आमचं वय झालंय, आता आमचं वय झालंय, सांभाळा आता हा भगवान गड, सांभाळा हा भगवान गड. असं म्हटलं रे म्हटलं. भीमसेन महाराजाचं डोकं सरकलं. भीमसेन महाराजाचं जीवन असं होतं. ते जोग महाराजांच्या संस्थेमध्ये मामासाहेब दांडेकर आणि वारकरी शिक्षण संस्था याच्या पलीकडे भीमसेन महाराजांना उपाधी वाढवायची नव्हती. भगवान बाबा असं म्हटले रे म्हटले. भीमसेन महाराज विचार करतात भगवान बाबाच्या मनात तर काहीतरी वेगळंच येतंय गड्या, माझी इच्छा नाही गडावरती बसण्याची. भीमसेन महाराजांनी ठरवलं इथून पुढे गडावर यायचं. निघून गेले. निघून गेले. भगवान बाबाचं शरीर थकलं. लाला महाराज पाडळीकर अगदी बरं का, ज्यांनी भगवान बाबांनाही खूप जीव लावला आणि भीमसेन महाराजांना सुद्धा खूप जीव लागला बरं का. लाला महाराज गृहस्थी होते, प्रपंचिक होते. भगवान बाबा आणि लाला महाराज आळंदीला एकत्र संस्थेमध्ये असायचे. लाला महाराज खूप विद्वान होते अशी जुनी मंडळी सांगतात. लाला महाराज भगवान बाबांचे अगदी जीवाचे टाळकरी, प्रेमाचे मित्र. लाला महाराज भगवान बाबांची तब्येत खालवली. पुण्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पुण्याला बरं का, पुण्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. बाबाची तब्येत खालावत चाललेली आहे. सद्गुरू भगवान बाबा लाला महाराजांना बोलतात, लाला ए लाला, आता काही खरं दिसत नाही गड्या लाला. लाला
फार तब्येत खालावत चालली. लाला महाराज म्हणतात बाबा असं नका हो बोलू, काही नाही होणार तुम्हाला. भगवान बाबा म्हणतात लाला काही झालं तरी चालेल, माझ्या गादीवरती उत्तराधिकारी भीमसेन महाराजांना बसवायचं. मनामध्ये घर केले त्या लेकरानं माझ्या, काय झालं तरी गादीवरती भीमसेन महाराजांना बसवायचं. लाला महाराज म्हणतात बाबा भीमसेन महाराज असं तयार होणार नाहीत, मी आळंदीला जातो, मामासाहेबांच्या हस्ताक्षरामध्ये आज्ञापत्र घेऊन येतो, मग भीमसेन महाराज बसतील. आज्ञापत्र आणण्याकरता लाला महाराज आळंदीला गेले. भगवान बाबाच्या तब्येतीची सर्व हकीकत मामासाहेबांना सांगितली. मामासाहेबांनी आज्ञापत्र लिहिलं, खाली सही केली. भीमसेन महाराज तुम्हाला वारकरी शिक्षण संस्थेची विनंती आहे, मामासाहेबांची विनंती आहे, तुम्ही इथून पुढे वारकरी संप्रदायाचा प्रचार भगवान गडावरून करावा. आज्ञापत्र हातात घेतलं लाला महाराजांनी. हॉस्पिटलमध्ये आले. भगवान बाबांनी ते पत्र वाचलं. भगवान बाबा म्हणतात लाला आता मी मरायला तयार आहे. का झाकली या घटीचा दिवा या नियमाप्रमाणे सद्गुरू भगवान बाबांनी आपला देह ठेवला. उभ्या महाराष्ट्रामध्ये वार्ता पसरली. राष्ट्रसंत सद्गुरू भगवान बाबा अनंतात विलीन. त्या काळात काय टीव्ही वगैरे एवढ्या जागेत नव्हते. रेडिओवरती बातमी पसरली, भगवान बाबांनी देह ठेवला. गडावरती भगवान बाबांना आणण्यात आलं. लाला महाराजांना एकच चिंता आता, भीमसेन महाराजांना शोधायचं कुठं, भीमसेन महाराजांना शोधायचं कुठं. योगायोग नियतीच्या मनामध्ये जे असतं ते घडल्याशिवाय राहत नाही. बघा हा भगवान बाबांनी देह ठेवला. गडावरती पार्थिव भगवान बाबांचं दर्शन करता आणण्यात आलं. योगायोग कसा असतो पहा. भीमसेन महाराज कीर्तनाच्या निमित्तानं खाली गंगथडीला, गावाचं नाही आठवत बघा त्या नावात, गंगथडीला कुठेतरी बाबा कीर्तनाला आलेले होते. कीर्तन वगैरे झालं आणि भगवान बाबा भीमसेन महाराज कीर्तन करून योगायोगानं बीडला मुक्कामाला. त्या काळात भगवानगडाचे ट्रस्टी होते दिनकरराव राग त्यांचं नाव. त्यांच्याकडे मुक्कामाला. दुसरा दिवस रेडिओवरती बातमी ऐकली वकील साहेबानं. भीमसेन महाराजांना बोलतात चला बाबा आपल्याला भगवान गडावरती भगवान बाबांच्या अंत्यसंस्कारा करता जायचंय. भीमसेन महाराज म्हटले काय योगायोगा परिसरात होतो, आळंदीवरून एवढ्या लांबून येणं वगैरे झालं नसतं, चला अंत्यविधी करता म्हटल्यानंतर भीमसेन महाराज वकील साहेबाच्या गाडीत बसले, गडावरती आले. बरं गडावरती आले. वकील साहेबांनी दर्शन घेतलं, बाजूला बसले. भीमसेन महाराजांनी दर्शन घेतलं, एका बाजूला कोपऱ्यात जाऊन बसले. बरं का भीमसेन महाराज गडावरती आलेले पाहून साऱ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल गोरख भाऊ? लाला महाराजांना इतका आनंद झाला, वा आज माझ्या सद्गुरू भगवान बाबांची इच्छा पूर्ण होणार. लाला महाराज चालत 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 भीमसेन महाराजांच्या जवळ गेले. भीमसिंग बुवा भगवान बाबांनी देह ठेवलाय, आता तरी गडावरती बसण्याकरता तयार व्हा. तरी सुद्धा भीमसेन महाराज म्हणतात नाही लाला महाराज माझी इच्छा नाही, ज्याला बसवायचं त्याला बसवा, माझी अजिबात इच्छा नाही. भीमसेन महाराजांच्या जीवनामध्ये भगवान गडाच्या अगोदर एक आश्रम येत होता. कृष्णदास महाराज लोहिया नावाचे थोर संत महाराष्ट्रात होऊन गेले. अनेक धर्मशाळा आहेत त्यांच्या, पंढरपूरला आहेत, आळंदीला आहे, पैठणला आहे, मोठमोठ्या क्षेत्राच्या ठिकाणी. धरण आहे ना आता नाथसागर, त्या नाथसागरात कृष्णदास महाराज लोहिया यांचा 35 एकरचा आश्रम होता. लोहिया महाराज म्हणायचे भीमसिंग बुवा सांभाळा पैठणचा आश्रम. भीमसेन महाराजांनी तोही नाकारला होता. शेवटी लाला महाराज विनंती करतात, भीमसेन महाराज ऐकत नाहीत. भगवान आपल्या लाला महाराजांनी त्यांच्या खिशातलं आज्ञापत्र काढलं, भीमसेन महाराजांच्या हातात दिलं. भीमसेन महाराजांनी ते आज्ञापत्र वाचलं. मामासाहेबांचं हस्ताक्षर, मामासाहेबांची सही. भगवान बाबांच्या आग्रहाखातर मामासाहेबांनी ते आज्ञापत्र दिलंय. हे भीमसेन महाराजांच्या लक्षात आलं आणि भीमसेन महाराजांनी एकाही क्षणाचा विलंब न करता काय केला, होकार दिला. भगवान बाबांच्या गळ्यातली एक माळ सद्गुरू भीमसेन महाराजांच्या गळ्यात मध्ये टाकली आणि तिथून पुढे तब्बल 1965 ते 2003 38 वर्ष सद्गुरू भगवान बाबांनी जो वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला, तोच प्रचार आणि प्रसार सद्गुरू भीमसेन महाराजांनी तब्बल 38 वर्ष आपल्या 2-3 जिल्ह्यामध्ये केला. मला बोलायचा भाव एवढा आहे, आमच्या वारकरी संप्रदायानं कधी यातिकुळाचा विचार केला नाही. भगवान बाबांनी जर ठरवलं असतं वंजारी समाजाचाच मठाधिपती बसवायचा, भगवान बाबा बसू शकत होते. परंतु भगवान बाबांनी यातिकुळाचा विचार केला नाही. एका राजपूत समाजाच्या कीर्तनकाराला
एका राजपूत समाजाच्या वारकरी संप्रदायाची सेवा करणाऱ्याला गडाची गादी दिली. आपणासारखे करीती याती कुळ नाही चित्ती. वारकरी संप्रदायानं कधी याती कुळाचा विचार जीवनामध्ये केला नाही. पहा, आपणासारखे करीती याती कुळ नाही चित्ती. महाराज, आपल्याला मिळालेली एखादी गोष्ट दुसऱ्याला देण्याकरता अंतःकरणात दया असावी लागते. दया अंतरात बसे दुजा भाव तेथे नसे. आणि या मृत्यू लोकांमध्ये उदारामध्ये उदार जर कोण असतील तर माझे संत आहेत. उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. आपणासारखे करीती याती कुळ नाही चित्ती. विठोबार कुमार संताचा उपकार आपणासारखे करीती याते कुळ नाही चित्ती. संत महापुरुषांनी उभा राहिल्यानंतर पाठीमागे भगवान बाबा, वामनभाऊ महाराज, भीमसिंग बाबा त्यांचे फोटो पाहिले आणि काहीतरी संतांचं वर्णन करावं त्या अनुषंगाने या अभंगाच्या 2 चरणाचा भाव आपण पाहिलेला आहे. जाता जाता आपण वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. प्रत्येकानं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारण करा. बाबांच्या परम पवित्र सानिध्यामध्ये तुम्ही जीवन जगताय. फार मोठं योग तुमचा आहे बघा, बरं का. म्हणून सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा सोहळा, या सोहळ्यातील आजची कीर्तनाची सेवा बाबांच्या आज्ञेनुसार या ठिकाणी माझ्याकडे आली. अभंगावरती तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाता जाता गायीची हत्या जीवनामध्ये घडू देऊ नका. दरवर्षी कधी पाऊस इतका अति होतो, पिकं नासून जातात, तर आज परिस्थिती अशी पिण्याकरता पाणी नाही. जे गावी गो हत्या घडे ते गावी पर्जन्य न पडे. ज्या गावात गायीची हत्या घडते त्या भागात पाऊस पडत नसतो. आज परिस्थिती काय पाण्याची तुमच्याकडं? भीषण परिस्थिती आहे. आम्ही गोदावरीच्या काठावरती राहतोय बाबा, आमच्याकडे पंचायत झाली, तुमचं तर फार अवघड आहे. म्हणून गायीची हत्या घडू देऊ नका एवढी प्रार्थना करतो. एक शेतकरी बघा, मी प्रत्येकानं दरवर्षी आपापल्या शेतात 2-3 तरी मोठमोठी झाडं लावा. कारण पाऊस कमी होत चाललाय, झाडांची एवढी कत्तल झाली. झाडे लावा, झाडे जगवा, शासनाला हा संदेश द्यायची वेळ आली. 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबराने सांगितलं, जलाशय निर्मावी, महावने लावावी. प्रत्येकानं आपापल्या शेतामध्ये एक तरी शेततळ खांदा. किती जणांच्या शेतात शेततळे? हातवर करा बरं. किती गुंठ्याचं आहे तुमच्या शेतात? 1.25 एकरचं आहे. 30 बाय 35 मीटरचं आहे. अजून एकच आहे का? प्रत्येकानं शेती करायची असेल, पारंपरिक शेती करू या मताचा नका, या मताचा मी नाही. परंतु पारंपरिक शेतीला थोडंसं काय करा, आधुनिक शेतीची जोड द्या आणि प्रत्येकानं आपापल्या शेतामध्ये एक तरी शेततळ तयार करा. गावरान गाई आहेत. वा, क्या बात आहे. प्रत्येकानं, बरं का, शेती ज्याला दवाखान्याचा खर्च वाचायचा त्यांनी केमिकल युक्त आहार घेण्याचा प्रयत्न करा. मी 10 वर्ष झालो बाबा, 10 वर्ष झालो मी बाजारातून आजपर्यंत कधी भाजीपाला आणला नाही. कंप्लीट 10 वर्ष झाले. मी एकदम माझं टीव्हीवरती असं चॅनल नाही ज्या चॅनलवरती अंतरकर महाराजांच्या डाळिंबाची यशोगाथा आली नाही. मुंबई मार्केटमध्ये 280 रुपये किलोनं डाळिंब विकणारा मी कीर्तनकार आहे. 280 रुपये किलो, पण किलो बरं का. अशी 2 टनाची गाडी नेल्यानंतर किती पट्टी येत होती तुम्ही विचार करा. APP माझा पूर्ण चॅनलला मुलाखती माझ्या डाळिंबाच्या गेल्या 10 वर्ष झालं बरं का. गुरु भाऊ, भाजीपाला विकत आणत नाही. आज मी तिला सुद्धा उद्या पाहिलंय माझ्या शेतात शेवग्याचे झाड आहे. एकच झाड आहे, कंटाळा येतो त्याचा. 5च वांग्याचे झाड आहेत. किती? 5च वांग्याचे झाड. कधी लावले? जूनला लावले. अजून काही त्याचे वांगे चालू आहेत. 5च टोमॅटोचे झाड आहेत. तेव्हापासून 9-10 महिने झाले. आज त्याचे टोमॅटो खातो. मेथी, शेपू, चुका, पालक, अजून सांगतो तुम्हाला ककड्याचे 4-5 झाडं लावायचे. केमिकल युक्त अजिबात नाही. आणि मेथी कोथिंबीर तर 12 महिने चालू आहे. ज्याला दवाखान्यातला वाढवे खर्च वाचवायचा त्यानं गावरान गायच्या शेणखतापासून जीवामृत तयार करा आणि घरच्या घरी एक वाफा तरी तयार करा आणि त्याच्यामध्ये भाजीपाला लावा आणि चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. एवढी प्रार्थना अनुषंगानं करतो. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई आहे आणि स्वर्गापेक्षा उंच वडील आहेत. पसंतीने पत्नी मिळेल, आई वडील पुण्याने मिळत असतात. आई वडिलाचा त्याग जीवनामध्ये कधी करू नका एवढी प्रार्थना करतो. आणि बाबांच्या सारखे महात्मे तुमच्या गावात, तुमचं येळगावचं नाव मी खूप दिवसापासून ऐकत होतो. मी ज्या वेळेला पहिलीच्या वर्गात गेलतो ना बाबा, पहिलीला
आमच्या गायकवाड जळगावमध्ये तुमच्या गावातले शिक्षक होते शिकवायला, श्री सुनील कराड सर. आजही आमच्याच गावात आहेत. जवळजवळ माझ्या पहिलीपासून म्हणजे तर पाहते 1987 92 93 असं 95 का 97 असं काहीतरी चालू होतं. ते असं मग तुमचं गाव तर तसं शिक्षक मंडळीच्या बाबतीत फार प्रसिद्ध आहे. सुनील कराड सर, त्यांच्या मुखातून येळीचं नाव ऐकायचो. परंतु आज काय योगायोग असतो पहा, ज्यांच्या हाताखाली अ ब क ड शिकलो, ज्यांच्या हाताखाली 1 2 शिकलो, त्यांच्याच गावात कीर्तन करण्याचा योग येतो. आता सर ड्युटीवर असल्यामुळे आज येऊ शकले नाही, म्हणून आमचे सुनील कराड सर यांची जन्मभूमी आहे. सरांनाही या ठिकाणी कोटी कोटी वंदन करतो. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. धनंजय महाराज सर्व टाळकरी महाराज मंडळींनी सुंदर साथ केली. सर्वांना धन्यवाद देतो. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत आपला हा विजेचा तुकोबर यांचा उत्सव, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत साथ चालू राहावा ही प्रभू चरणी सद्गुरू भगवान बाबा चरणी प्रार्थना करतो. याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.